देवीशाला ताई, तुमचं आमच्या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. तुमच्या बालपणाचा प्रवास कसा होता, त्याच्यामुळे तुमच्या मनात कोणते विचार आणि ताकद कशी निर्माण झाली याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल. खरं म्हणजे माझं नाव देवशाना विलास देहरी. माझं माहेर आसेडी हे गाव आहे. संभाजीनगर हा माझा जिल्हा आहे. सिल्लोड हा माझा तालुका आहे आणि सिल्लोड तालुक्यामध्ये औरंगाबाद जळगाव रस्त्यावर माझं सासर आहे, केराळा गाव. माझा प्रवास हा खूप बिकट आणि गरीब परिस्थितीमधला आहे. माझे वडील बौद्ध भिक्षू आहे. आई पोरकी होती माझी आई, आणि वडील बौद्ध भिक्षू झाल्यानंतर आम्ही पण पोरके झालो. गरिबीला झुंजारत शिक्षण केलं आणि शिक्षण केल्यानंतर आईच्या पाठीमागं मी कामाला जायची. आई मजुरी करायची माझी, आईसोबत मी कामाला जायची. आई छान गाणी म्हणायची. मग आई गाणी म्हणत असताना मी ऐकायची. खूप गोड वाटायची ते मला गाणी. मी म्हणायचा प्रयत्न करायची, पण ती गाणी खूप हाड असायची. शेतामधले गाणी खूप हाड असतात. मी ते गाणे मनाला लावूनच ठेवले, प्रयत्नच केला त्या गाण्याचा आणि ते गाणे शिकले. त्याच्या पुढं मोठे झाल्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आयुष्यामध्ये एक डिसिजन असतं. म्हणजे लग्न हा प्रवास खूप कसा असतो, विचार करण्यासारखा असतो. कारण तो दीर्घ आयुष्य काळ जगण्यासाठी असतो ना. बरोबर. मी नीडभीड आणि करारी होते. खरं म्हणजे लोक कसे असतात, प्रेम करतात कारण ते वय हे नटखटी असतं. बरोबर. आणि मी जिद्दी होते की विचार केला नाही. आपण माणूस काय असतो, प्रत्येकामध्ये आपुलकी असते, प्रेमळ असते, जिव्हाळा असतो. मग प्रेमामध्ये काय उरलं, आपण ज्याच्याशी लग्न करू त्याच्यावर प्रेम करू. मी करारी स्वभावाची होते. माझं लग्न झालं. माझे सासरे वयस्कर होते, म्हणजे वयस्करच आहे माझे सासरे. आता सासरे वारले, 4 महिने झाले माझ्या सासऱ्यावरून. वयस्कर असल्यामुळं त्यांच्या भावना या जुन्या प्रकारच्या असल्यामुळं ते त्रास द्यायचे मला. जुन्या रूढी सारखं त्यांनी वागून घेतलं मला. शेतामध्ये कामाला मी चपळ होते खूप. शेतातले काम मला खूप आवडतात आणि चपळ पण आहे. चपळ असल्यामुळे म्हणजे घरामध्ये आई होणं, बायको होणं, मुलगी होणं, हा प्रवास मी चालू ठेवला. त्याच्यानंतर काही दिवस काय, सासू सासरे जुने असल्यामुळं थोडा त्रास करायची. ते माहेरी जायची, वाद विवाद झाल्यामुळं नवरा परत घ्यायला यायचा, परत यायची. असे तसे दिवस. माझ्या लग्नाला आता 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली माझ्या लग्नाला. थोडाफार इकडचा तिकडचा त्रास असल्यामुळं मी माहेरी गेली. माहेरी गेल्यावर काय, माहेरी राहिली. जास्त मारहाण झाल्यामुळे जुने सासुरास होते. जुने तुम्हाला म्हणजे तुम्ही नवीन आहात. ऍक्च्युली मी कसं आहे, स्वतः अनुभवला जो जुन्या बायकांचा त्रास होता. खूप क्रिटिकल आहे जुना त्रास. म्हणजे इतका क्रिटिकल की एखादी कथा ऐकावं असं. म्हणजे नवऱ्याला बोलू देणं नाही, किंवा सुनेला काय म्हणतात ते खायला वगैरे कमी द्यायचं, असं कमी द्यायचं, आपण वेगळं खायचं. माझ्या घरी चांगलं आहे, म्हणजे 7-8 एकर जमीन आहे, अन्नधान्य भरपूर पिकतं. सासू जुन्या पद्धतीचे असल्यामुळं ते त्रास करायचे. मी बाळ माझं लहान होतं. माझ्या मुलाचं नाव समीर होतं. माझा मुलगा 9 महिन्याचा होता. इतका जाड होता काळ्या कलरचा. तो जाड होता. मी कड्यावर घेऊन त्याला शेतामध्ये चालले होते. आम्ही शेतामध्ये राहतो, घर वगैरे आहे साईडचं. माझ्या मनात विचार आला, मी तर निर्भीड आहे. मी कोणाचा अन्याय त्रास सहन करू शकणार नाही, कारण मी काम करणारी, कामाला चपळ असणारा माणूस कधी सारत नाही. ते कोणापुढे झुकतच नाही, कारण त्याला कॉन्फिडन्स असतो. मी कष्ट करतो, मी का कोणाचं ऐकून घ्यायचं. बरोबर. मी विचार केला की या विहिरीमध्ये सुसाईड करायचं. मग काय म्हणलं, नको. हा माझं बाळ किती गोड बाळ आहे माझं. कड्यावर घेते ते मात नाही, इतकं जाड, काळा कलर त्याचा. म्हणलं नाही, मी मेले तरी काही नाही, पण माझ्या बाळाला बघून लोक रडतील, किती छान आहे पोरगं. मग मी ते विषय नंतर काढून टाकला, कानामागं टाकला. मग काही 5-7 वर्षाची गोष्ट झाली. आमच्या विहीर बांधलेली नव्हती. गावाकडे विहिरी बांधतात ना, मशीन होतं. आमच्या इकडे शेताकडे लाईट नव्हती, असं मशीन होतं. ते मशीन चालू करतात
हा. आणि ते पाणी विहिरीला देतात. इंजन मशीन, त्याच्यामध्ये पेट्रोल वगैरे असं काहीतरी टाकतात ना. ते गोल मशीन नसतं. हा, गोल मशीन. हम्म. तिथं खड्डा होता. त्या खड्ड्यामध्ये मी काय झालं, एक दिवस उतरले मी त्या खड्ड्यामध्ये आणि माझ्या बाळाला दिलं. सम्यक तेव्हा 5-7 वर्षाचा होता. मी म्हटलं, बाळा ये ना इकडे खाली, ये बाळा माझ्याजवळ, ये 1-2 पप्पी दे मला. हा. सम्यक हुशार, चालाक 7 वर्षाचा पोरगा माझा. काय करते तू तिथं? वर ये, मशीन नाही मरायचंय तुला. वरती ये ना मम्मी, अशी नको करू तू येण्यासारखी, तू वरती ये. मी वर आले, त्याला घट्ट मिठीत धरलं, रडावंच वाटलं, पप्पी घेतली. कारण छळ त्रास जास्त असल्यामुळे मला वाटत होतं की माळा घेऊन उडी टाकेल विहिरीमध्ये. कारण तुम्ही आजच्या जमान्यातले आहात. शिळे कुटके खाणं वगैरे, कुठेतरी कष्ट करायला पाठवणं, इतक्या बिकट परिस्थितीमध्ये निघले होते, कारण सांगायला शब्दच नाही. मग काही दिवसाच्या नंतर 14-15 वर्ष झाले, जेमतेम पाडव्याची गोष्ट होती. मी आता चपळ असल्यामुळे कसं आहे, माझ्या शेतामध्ये कोणी बायका रोजं यायचं म्हटलं विचारच करत होत्या, कारण हे असं चपळ आहे. त्या दिवशी थोडेसे भांडण झाले. माझ्या सासूचे पाहुणे लोक आले होते. पाहुणे लोक आल्यानंतर काय मारहाण केली. मी भांडे भरले माझे पोतडीमध्ये, गावात गेले निघून. तसे भांडण नाही चावले. मग माहेरी गेल्याच्या नंतर दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना म्हणून आली होती, म्हणजे गरिबांसाठी असते ती स्कीम आली होती. मी बाळाला सोडून इकडेच नवऱ्याकडे सोडून गेली होती, कारण त्रास जास्त असल्यामुळं मला अपेक्षा नव्हती जगण्याची. म्हणलं नाही, कुठंतरी मी जगेन. सुसाईड करण्यापेक्षा कुठेतरी आपण जगू शकतो ना. आपली आई मेन म्हणजे माझी आई पोरकी होती, आणि पोरकी असल्यामुळं मी पण पोरकी राहिले वडील सोडून गेल्यानंतर. मग सुसाईड करणं मला योग्य नाही वाटलं. मला वाटलं नाही, आपण कुठेतरी जीवन जगू. मी त्या दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजनेचा लाभ घेतला. 3 महिन्याचा कोर्स केल्यानंतर हैदराबाद मध्ये मी सिक्युरिटी डिपार्टमेंट मध्ये काम करते. मग त्यानंतर तुमचा तो प्रवास कसा स्टार्ट झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या का, त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का थोडं? अडचणी म्हणजे बाळाची आठवण यायची, घरची आठवण यायची. असं आम्ही डिपार्टमेंटचे मुलं होतो म्हणून आम्हाला काही वाटलं नाही. पण कोणी जर असं थोडस महाराष्ट्रात, ते तेलुगू लोक बोलतात, महाराष्ट्रामध्ये असं थोडस कोणी जर असं मराठी असं बोलताना जर ऐकलं ना, असं जाऊन असं त्याला आपलं आईचं मायेचं कसं असतं ना पाकरू, बरोबर, जाऊन असं त्याला तिथं जायचं. काका तुम्ही मराठी बोलताना मी ऐकलं, आणि तुम्ही मराठी आहात का? हो राजा, मी मराठीच आहोत. मी महाराष्ट्र आहोत. हो का? आम्ही महाराष्ट्राचे आहोत. 2-5 मिनिटं ते बोलायचे, मग काय निघून जायचे. खूप वेगळा प्रवास असतो. मग तुमचा हा गाण्याचा प्रवास, तुम्ही म्हणजे गाणं लिहिण्याचा प्रवास कसा स्टार्ट केला? गाणं लिहिण्याचा छंद तुम्हाला ऑलरेडी पहिलाच होता. छंद ऑलरेडी पहिला होता. 4 महिन्यापूर्वी माझे सासरे वारले. सासरे वारल्यानंतर काय, मला 6-7 महिन्याच्या आधी माहिती झालं होतं की माझ्या नवऱ्यानं बायको केली म्हणून. मग माझं नवरा अपाड प्रेम असल्यामुळं माझा विश्वास नाही बसला. आई बोलत होती, सगळे नाही, माझा विश्वास नव्हता. 4 महिने झाले माझा सासरा वारला. मोतीला, कारण दूर असल्यामुळे मोतीला हात नाही पडू शकत, कारण हैदराबाद म्हटल्यावर नाही पडू शकत. मी त्या दिवशी वारले सासरे, त्या दिवशीच 10 वाजता तिथून निघले, आणि 4-5 वाजेची ट्रेन होती. मी येता इकडं दुसरा दिवस झाला, म्हणजे राखी आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पोहोचले मी, पण राखी दिवशी हात पडले राखीला. मी पाहिला प्रोग्राम, काय काय होतंय, कसं होतंय. मला पहिला म्हणजे मला धसका बसला. मी दुसऱ्या राष्ट्रामध्ये राहते, कबाड कष्ट करते, आता सासरा मेल्यानंतर घरी यायचं, काम सोडायचं, परत आपलं जे काय ते रुटीन चालू होणार, असं मला वाटलं. त्याच्यानंतर मी राखीवर गेले सासऱ्याचं, ते काय असतं ते पूजा वगैरे केली. त्याची ती दुसरी बायको त्याच्या शेजारी बसली पूजेला. मी काहीच नाही बोलले, एक शब्द पण नाही बोलले. माझ्याकडे मोबाईल होता, मी शूटिंग वगैरे केली त्यांची थोडीशी. मला तर बोल देत नव्हते. मी बघितलं त्यांच्या थोड्याशा एका गावावर, चिचखेडा म्हणून गाव आहे त्यांचं, ती रूम पाहिली, माझ्या हाताने शिवलेल्या गोधड्या पाहिल्या, भांडी पाहिली. म्हणलं माझी सासू इतकी म्हातारी होती,
खूप म्हातारी माझी सासू. ती मला बोलू देत नव्हती नवऱ्याला. आता तिच्या लेकाला दुसऱ्या गावी ती ठेवते लेका सोनाला. किती आश्चर्याची गोष्ट आहे. काहीच नाही बोलले. 2-4 दिवस झाले त्यांनी मला हाकलून दिलं. शेतामध्ये आम्ही राहायला हाकलून दिलं तिथून. मी माझं जे काय असेल ते भांड का कपडे वगैरे फक्त छोटीशी बॅग उचलली आणि गावात गेले राहायला. म्हटलं आपलं गावात आहेच स्लॅबचं घर. सासरा वारल्यानंतर कसं लोक नाव ठेवते की बुवा लगेच गेली पोरगी. सासऱ्याचा दिवस वगैरे झाला. 4-5 दिवस मी गावामध्ये राहिले. सासऱ्याचं तेरस वगैरे झालं. तेरस झालं मी पाहिलं तेव्हा पण ती बाई पूजेला बसली तिथं. मी काहीच नाही बोलले. मी लग्नाची साडी घातलेली होती त्या दिवशी आणि मी बसले. माझा नवरा माझ्याजवळ येऊन बसला. त्यांचा जो भाऊ होता दुसरा त्यांनी सांगितलं की तिथून उठ. माझा नवरा दुसरीकडे बसला. ठीक आहे मी पण बसले. मी पण तिथून उठले. त्याच्या शेजारी जाऊन बसले. त्यांचा भाऊ बोलला की तुला सांगितलं ना तिच्या शेजारी बसायचं नाही म्हणून. माझा नवरा परत तिथून उठला दुसरीकडे बसला. मी तिथे पण जाऊन बसले. तिथे त्याची दुसरी बायको आली. ती बायको आली तिथे. ती पण तिथे येऊन बसली. मी माझ्या नवऱ्याचे केस धरले. पकडले असे केस. अशी पण कानफटीत दिली. अशी पण कानफटीत दिली. थोडेसे भांडण झाले तिथं. भांडण झाले मग मी निघून गेले ग्रामात आणि मनामध्ये असं शॉर्ट बसला की बा आपल्या लेकरांनी जीवन कसं जगावं. मग तुम्ही इतक्या संघर्षामधून स्वतःसाठी कशी ओळख म्हणजे कशी सॅट केलं मग स्वतःसाठी हे गाणं लिहिण्याचा तो प्रवास कसा होता? तिथून सॅट झाला का मग? हो. रात्र आणि दिवस मला काही कळत नव्हतं. कारण एवढा मोठा धक्का बसणं नवऱ्यानं बायको करणं म्हटल्यावर आपलं नवरं इतकं जीवापाळ 15 वर्षाचा माझा संसार होता. जर तो मूर्तानं पाहणं म्हणल्यावर एवढी सोपी गोष्ट नसते ती. माझ्या नवऱ्यावर इतकं प्रेम होतं नवऱ्यावर आणि मुलावर की खूप 1-2 महिने मुलाला आणि नवऱ्याला सोडून मी पागल दवाखान्यात सुद्धा गोळ्या खाल्ल्या काही दिवस. 1-2 महिने इतका कठीण त्रास होता. मग मला लिहायची आणि वाचनाची पहिल्यापासून सवय होती. आवड होती. माझ्या बाळापर्यंत मला आवाज पोहोचवा मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली. म्हणून मी या गाण्यात प्रवासासाठी प्रेरित झाले. तिथून तुम्ही सुरुवात केली गाणं लिहिण्यासाठी? हो. सुरुवात आधीचीच होती पण मला आता गाणं म्हणजे पुढं न्यायचं. कसं असतं ना मला लेखनाची खूप आवड आहे आणि लेखनाची आवड असल्यामुळं मी कसं आहे एखादं वामन दादा करणे ते त्यांची गोष्ट कशी असते नवरा बायकोचे जरी भांडण चालू असले ते बघितलं ते रूल्स मध्ये लिहितात. एखादे कपल जरी पाहिलं ते रूल्स मध्ये लिहितात. आणि माझं लिहिण्याचं कारण नेमकं म्हणजे एक की मी एक आई. मी आई असल्यामुळं कसं आहे मी माझ्या लेकरापासून दूर मेन गोष्ट. आणि डबल परिवार झाल्यामुळं मला माझ्या लेकराकडं ह्या भावना माझे विचार माझे दुःख माझ्या बाळापर्यंत हा माझं मेन लिहिण्याचं होतं. कारण मी बाळाला प्रत्यक्ष भेटू शकत नाही. त्याला बोलू शकत नाही. त्याला केव्हा भूक लागते हे मी जाणून घेऊ शकत नाही. एक घास मी त्याला असं घालू शकत नाही. त्याचे ते गोड गार असल्याचे पप्पे मी घेऊ शकत नाही. त्याच्या डोक्यावर मायेनं प्रेमानं हात मी भरू शकत नाही. त्या गोष्टी तुम्हाला खूप दुःख वाटतं. आणि हे गाणं लिहिण्याचं मेन कारण म्हणजे एकच की हा आवाज माझ्या गाण्याचं माझ्या बाळापर्यंत पोहोचवा एवढीच अपेक्षा आहे. आणि विशेष म्हणजे ना त्या बाळाची आई मेलेली असते माहित तर नाही पण भगवंत देव त्याच्या आईला भूत म्हणून तिच्या बाळाला पाहायला किंवा तिच्या बाळाला गोंधळायला पप्पी घ्यायला आठवते का नाही ऍक्च्युली मला माहिती कारण हे नैसर्गिक आहे. पण मी तर जिवंत आहे ना. मला हा का न्याय माझ्यावर का नाही एवढा की माझ्या लेकराजवळ मी जाऊ शकत नाही. असं म्हणायला गेलं ना हा आम्ही म्हणतो की तुला यायचं नाही म्हणून सनी आम्ही म्हणतो तिला भेटायचं नाही म्हणून असंख्य प्रश्न निर्माण होतात.
पण जेव्हा माणूस स्वतः जाणवत नाही प्रश्न उत्तर त्याच माणसाला कळतंय. कारण माझ्या बरोबरच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी खूप मैत्रिणी सुसाईड केलेलं आहे. कारण माहेर सासर सोडून माहेरात राहणं म्हणल्यावर आई वडिलांचं नाक जातं. म्हणजे इथं पडू नये, आई वडिलांना खूप त्रास होतो या गोष्टीचा. मग त्याच्यामुळं काही मुली सुसाईड केलेल्या माझ्याच मैत्रिणी. आणि दुसरे पण मैत्रिणी आहेत की ज्यांचे काही असेच भांडण वगैरे असले त्यांनी त्यांच्या मम्मी पप्पांनी त्यांचे लग्न करून दिले दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे त्यांचे बाळ परत दिले त्यांच्या नवऱ्याकडं आणि दुसरं लग्न करून दिले माझ्या मैत्रिणींचे. असं झालं. आणि काही आई वडिलांचा दबाव असल्यामुळे ते लोक सुधारले, सासरचे लोक सासरवाड सुधारला आणि ते सुरळीत चालले. आणि काही मुली आहेत त्या माझ्यासारख्या ते त्यांची मुलं घेऊन बॅचलर राहतात अशा पण आहेत. आणि माझ्याकडे मुलगा पण नाही, मी कदाचित राहू पण शकते. पण कसं झालं ना, जगावं तर कसं जगावं आणि मरावं तर कसं मरावं हे दोन प्रश्न माझ्या समोर जीवन तर उभे राहिले. तर आहे माझं बाळ म्हणून एक मनात आशा म्हणून निघेल. तुमच्या मते तुमचं हे गाणं ऐकणाऱ्या स्त्रियांना तुमचा काय संदेश आहे? संदेश म्हणजे हे गाणं मला ज्या बाळाला आई नाही हे त्या बाळासाठी गाणं आहे. आणि माझ्या बाळासाठी पण हे गाणं आहे की माझ्या बाळापासून दूर आहे. आणि भरपूर अशी बाळ आहेत, भरपूर अशी मुलं आहेत की ज्यांचे आई वडील अशा सासूवासामुळं आईने दुसरं लग्न केलेलं आहे. भरपूर अशा आई आहेत की ज्या सासूरवासामुळं सोडून गेलेल्या आहेत, दुसरे लग्न केलेले आहेत. यांच्यासाठी हा माझा संदेश आहे. आज तुमचा संपूर्ण प्रवास बघितला की तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही एवढं सगळं इथपर्यंत आलात, आता इथून पुढचा प्रवास कसा असेल तुमचा, त्याच्याबद्दल काय विचार आहे तुमचा? प्रवास मला निर्भीड आणि खरं बोलण्याची, खरं वागण्याची खूप सवय. आणि मेन म्हणजे कसं आहे, मला काही गोष्टी लपवायला आवडत नाही. माझं बोलणं खूप सरळ आहे. ते चुको का नाही चुको हा माझा स्वभाव आहे. तुम्ही ह्याच्याबद्दल स्वतःला काय सांगाल आणि त्या स्त्रियांना काय सांगाल? स्त्रियांना म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं, मेन पॉइंट हा आहे की जे काही आई वडील आहेत ना, ज्यांच्या मुलींना त्रास होतो त्यांनी थोडं समजून घ्यायला पाहिजे. कारण कसं असतं ना, लेकीला सासरी त्रास झाल्यामुळं त्या माहेरी अपेक्षेने राहतात. बरोबर. त्यांचे सासरचे लोक त्यांना त्रास करतात. आई वडिलांनी थोडा तरी सपोर्ट केला पाहिजे. आणि जागतिक जो समाज आहे, जो समाज ह्या मुलींकडे वाईट दृष्टिकोनाने बघतो, त्यांनी सुद्धा थोडं समजून घ्यायला पाहिजे की आज त्याची लेक उद्या आपली पण असू शकते. कारण याच्यामध्ये दोष फक्त आई वडिलांचाच नसतो, कारण समाजाचा पण असतो. कारण असे कोणतेच आई वडील नाही की त्यांना वाटतं की आपली लेक वाईट आहे किंवा इथंच पडू नये. कारण जग नाव ठेवतं, त्याच्यामुळे आई वडील पण दबावाखाली जातात. बरोबर. मेन म्हणजे माझे कष्ट, अभ्यासाचा संघर्ष हा खूप मोठा आहे. कारण अभ्यासाची मला खूप चिकाटी आहे. आणि गरिबी असल्यामुळे मी जास्त सरकारी, माझी इच्छा होती की पोलीस मध्ये जावं, पण गरिबी असल्यामुळे मी काही जाऊ शकले नाही. आणि मला चान्स भेटला, त्याच्यामुळं अभ्यास आणि नोकरी मी सोडून म्हणजे हिंमत आली मला. एका प्रकारचा नवरा झाला माझा. नोकरी म्हणजे माझा मजबूत पाया झाला आणि त्याच आधारावर मी जगते. आणि तुम्ही आता सुरक्षा एजन्सी मध्ये कार्यरत आहात ना? हो. त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडथळे आले मग काम करताना? अडथळे वगैरे काही नाही, कारण मी कॉन्फिडन्स अभ्यासामध्ये आहे. आणि अडथळे जर सांगायची गोष्ट झाली तर शिक्षणामध्ये, त्याच्यामध्ये मी अगदी काटेकोरपणे अभ्यास केलेला आहे. त्या काटेकोर अभ्यासामध्ये असं एक ओळ अशी आहे की ड्यूटी के टाइम फालतू बातें करना अलाउ नाही. पण या छोट्या छोट्या गोष्टी ना ड्युटीमध्ये मॅनेज नाही होत, म्हणजे फॉलो नाही होत. तुम्ही डिसिप्लिन खूप फॉलो करता म्हणजे. आणि माझं काम कसं आहे, ड्युटीच्या वेळेस ड्युटी झाली घरी जायचं. बाई तू कुठं होती, तू काय खाल्लं, तुझा नवरा काय करतो, तू काय करती, ह्या भानगडीत मी पडत नाही. माझे प्रॉब्लेम मी कोणाला सांगत नाही, कोणाचे प्रॉब्लेम मी ऐकत नाही. मेन प्रॉब्लेम हा आहे, म्हणून मी तिथे टिकून राहिले. आज तुम्हाला तुमच्या प्रवासाकडे पाहिल्यानंतर कसं वाटतं? मग तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट करता? किंवा ज्या स्त्रिया तुमच्यासारखा संघर्ष करतायत त्यांना तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? सांगायची गोष्ट खरी म्हणजे, जर माणूस निर्भीड असलं, चांगलं विचारत असलं, तर माणूस जगात कुठे थांबतो.
आणि मेन म्हणजे मेहनती असलं पाहिजे. मेहनती जर माणूस असलं तर जगात कुणाच्या इकडे झुकायचं वेळ येत नाही. बरोबर. पण मग तुम्ही त्या स्त्रियांसाठी काय सांगताल? स्त्रियांसाठी म्हणजे हा प्रश्न खूप महत्वाचा, कारण कसं आहे, आज आजच्या काळामध्ये असं नाहीये की मुलगी जरी असली तिला कष्ट करून खावंच लागतं. बरोबर. बरोबर. हा प्रश्न साहजिकच आहे. मला म्हणजे त्रास कशामुळे झाला माहिती, मी कष्टाळू होते, मेहनती, बरोबर. आणि मला सासरे जुळले, ते मला बोलायचे की तू आमच्या आश्रयाने का राहते. अशी कोणतीच बायको नाहीये, अशी कोणतीच स्त्री नाही, अशी कोणतीच मुलगी नाहीये ती तिच्या पोटापुरतं काम करतेच, पोटाच्या भाकरीपुरतं काम करतेच. माझा छळ फक्त मी करारी होते, कष्टाळू होते, मेहनती होते, बाकी सगळ्या स्त्रिया आहेत, पण माझ्या आश्रयाने का राहते. मला मारहाण काय व्हायची, माझ्या आश्रयाने का राहते, माझ्या सपोर्टिंगने का राहते. आश्रय, आश्रय हा खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे मला त्रास व्हायचा. असं जगात कोणी आहे की बसून खाते म्हणून, नाही, असं कोणीच नाही. म्हणून मलाही म्हणायचंय की स्वावलंबी व्हा, स्वतःच्या पायावर उभं राहा. कष्ट सगळेच करतात, आळशी कोणीच नाहीये, कष्ट सगळेच करतात, पण स्वावलंबी हा खूप मोठा महत्वाचा मुद्दा. तुम्ही त्या त्रासातून कसा बाहेर पडला मग? नवऱ्याने बायको केली, हाकलून दिलं, आई वडिलांचा सपोर्ट कुठपर्यंत जायचा, आणि इथं काम भेटलं म्हणून खूप महत्वाचा पाया माझा मजबूत झाला. आणि माझ्या आसऱ्यानं हा विषय संपला, कारण हा विषय मला खूप छळ झाला. आणि लग्न झाल्यावर म्हणजे सासरी माहेरी पण राहते माणूस, आसऱ्यानंच राहतं ना, आई वडिलांचा आसराच असतो. बरोबर. आणि त्या आसऱ्याने राहिल्यामुळे तर लोक नाव ठेवतात. म्हणजे आसरा खूप त्रास झाला, आश्रय. मग तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलात, हो. आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचा प्रवास स्टार्ट केला. मी असं शेतामध्ये जंगलामध्ये काहीतरी ज्वारी तर आता राहिलीच आहे, आता आली परत बाजरी असते, ज्वारी पण असते. एक लग्न शेतामध्ये पेरलेले असते, सगळे झाड बारीक असतात, सगळे समान असतात, पण एखादा राणा साईडला पडलेला असतो, बाजूला पडलेला असतो, त्याला जास्त हवा वारा लागते, पण तो जास्त स्ट्रॉंग बनतो. तशी मी स्ट्रॉंग आहे, कारण याचा सपोर्ट आहे, त्याचा सपोर्ट आहे, त्याचा सपोर्ट आहे, खूप होतं. कारण सपोर्ट असल्यामुळे खूप त्रास होतो. नाही, माझाच सपोर्ट आहे, कुठेतरी कधीतरी केव्हा तरी तो माणूस बोलतोच की नाही, माझ्या सपोर्टमुळे पुढे गेली, नाही मी होतो म्हणून पुढे गेली. हा माझ्या आयुष्यातला हा प्रश्न संपवला. त्यामुळे तुम्ही स्वतःच मी स्वतःच्या पायावर उभं राहिला. स्वतःच्या पायावर उभी.